आज दिनांक 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त अमरावती शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर गजानन धाम येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला इथे समाजसेवक रोहित देशमुख, गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष अशोकराव नाखले, गुलाबराव पवार, प्रशांत इंगोले, विजय धार्मिक, राजेंद्र आष्टोनकर, सुनील काळमे, विकास वैद्य, पंजाबराव देशमुख, माधव वेरुळकर, शरद उदखेडे, अविनाश देशमुख व अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले होते। तर प्रकाश देवीही इथे उपस्थित झाले होते। यावेळी झेंडावंदनाचा कार्यक्रम करण्यात आला। यानंतर ध्वजारोहण अशोकराव नाखले, अध्यक्ष गजानन महाराज मंदिर यांनी यावेळी केले। तर यावेळी मोठ्या संख्येत इथे महिला मंडळी उपस्थित झाली होती। तर अनेक मान्यवर विद्यार्थी वर्ग ही उपस्थित झाला होता। तर अतिशय आनंद उत्सवात यावेळी हे ध्वजारोहण पार पाडण्यात आले। यावेळी अध्यक्ष अशोकराव नाखले व रोहित देशमुख यांनी यावेळी पूजन अर्चना करून यानंतर झेंडावंदन करण्यात आले। एक आस्वाद आपल्याला राष्ट्रगीत म्हणायचं आहे, तरी राष्ट्रगीताला सुरुवात करावी कशी निघाली। जय गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। आज अमरावती शहरामधील श्री संत गजानन महाराज मंदिर साईनगर गजानन धाम इथे झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त। आणि दरवर्षी हा झेंडावंदनाचा कार्यक्रम असतो आणि विविध कार्यक्रमाचं इथं आयोजन केलं जातं। यावेळी आपल्या संदर्भात बोलणार आहे संस्थांचे अध्यक्ष आणि काय इथं आज झेंडावंदन झालं आणि काय व्यवस्था आहे आज आणि काय कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला 5 वर्ष पूर्ण झाले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सर्व नागरिक एरियातले सर्व नागरिकांनी झेंडावंदन केले आणि सर्व म्हणजे दरवर्षीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकसुद्धा सर्व आले आणि सर्वांनी झेंडावंदन केले। अमरावती जिल्ह्यातील आणि शहरातील असं समाजसेवक आहे रोहित भाऊ, हे आपल्यासोबत झेंडावंदनाकरता जुळलेले आहे। आज काय विविध कार्यक्रम आहे आणि काय आपला संदेश झाला स्वातंत्र्य दिनानिमित्त? दरवर्षीप्रमाणे यावर्षी इथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। परिसरातील सर्व नागरिक, सर्व संत गजानन महाराजांचे भक्त, महिला भगिनी वगैरे सर्व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात। यावर्षीसुद्धा सर्व उपस्थित आहे आणि झेंडावंदन झाल्यावर अल्पोपहाराची व्यवस्थासुद्धा इथे करण्यात येत असते। आपल्यासोबत प्रकाशजी दिवेसह जुळले आहे आणि काय आपला संदेश असेल जनतेला स्वातंत्र्य दिनाचा? हा हिंदुस्थानचा 80वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि ह्या साईनगर वासियांनी सर्व आनंदमय वातावरणात मातृशक्ती, पितृशक्ती सर्वांनी या सामूहिक सोहळ्यासाठी सर्वांनी आपापल्या शुभेच्छा हिंदुस्थानवासियांना दिला, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे। इथं मोठ्या प्रमाणात साईनगरमध्ये जे संत गजानन धाम मंदिर आहे इथे दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि इथे अल्पहार आणि रोहित भाऊकडूनही इथं व्यवस्था केली जाते। या संदर्भात आपण पाहत आहे की मोठा उत्साह सध्या येथील नागरिक महिलांमध्ये दिसतो आहे आणि नुकतेच झेंडावंदन झालेले आहे। झेंडावंदन झाल्यानंतर परिसरात आपण पाहू शकता अतिशय आनंदमय वातावरण आहे। हे स्वतंत्र झाल्याचा उत्साह किती मोठा असतो हे आपल्याला दिसत आहे। यावेळी संपूर्ण येथील येणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना अल्पहाराचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी अशोकराव नाखले जे अध्यक्ष यावेळी समाजसेवक रोहित देशमुख आणि इतरही काही नागरिक इथे आलेले आहेत। त्यांनी आपल्या संस्थेच्या सर्वांना एक गोड पदार्थ देऊन यावेळी तोंड आणि एक संदेश दिला आहे। आपण पाहू शकता या विद्यार्थी किती सुखद दिसत आहे। स्वातंत्र्याचा हा उत्सव संत गजानन महाराज मंदिर येथे साजरा करण्यात आला।